सगळ्यात जास्त लढत होती रोहन ती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक वेगळं गणित दिसत होतं, कारण अजित पवारांची आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस इथे एकत्र होती. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभव प्रामुख्याने नेमका कशामुळे झाला आणि विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यामध्ये काय यश मिळाले? जसं आपण यापूर्वी देखील या सगळ्याचं विश्लेषण वेळोवेळी निवडणुकीच्या काळामध्ये केलं होतं की शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जाण्यासाठी इतकी उत्सुकता आहे, कारण का असा फायदा जो आहे तो अजित पवारांसोबत जाऊन त्यांना होणार नव्हता. बसला तर फटकाच बसला. जर का महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि बाहेरून मनसे जर का एकत्रित घेऊन लढले असते आणि भाजपसोबत संघर्ष केला असता तर कदाचित महाविकास आघाडीच्या जागा वाढल्या असत्या आणि चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं. परंतु सध्याच्या घडीला असं चित्र दिसत नाहीये. महाविकास आघाडीमधूनच शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत गेली आणि कुठेही त्याचा फायदा झालेला नाहीये. अवघ्या 2 जागांवरती आतापर्यंत ते आघाडीवरती आहेत अशी माहिती मिळते. जे त्यांचं विनिंग सीट असू शकतं अशी जी माहिती मिळत होती 36 मधलं अश्विनी कदमांचं सीट, तर अश्विनी कदम देखील तिथून पराभूत झाले. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत गेली. त्यातून नेमका काय फायदा झाला, त्या राष्ट्रवादीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन काय फायदा झाला हे चित्र दिसत नाहीये. तर दुसरीकडे मनसे असेल, शिवसेना ठाकरे असतील, शिवसेना शिंदे असतील, यांनी अजूनपर्यंत भोपळा देखील फोडलेला नाहीये. म्हणजे आता दुपारचे 2 वाजत आलेत, म्हणजे प्राथमिक कल निघून गेलेले हातातून. आता काहीशा जागांवरची मतमोजणी शिल्लक आहे, तर काही जागा आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांनी भोपळाही न फोडणं हे कुठंतरी चिंतेची बाब आहे. त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांचा तसा थोडासा करिश्मा प्रचारामध्ये दिसला. त्यांच्या पत्रकार परिषदा चांगल्या झाल्या. त्यांनी अनेकांवरती टीका केली. गुन्हेगारीवरती देखील ते बोलले होते. अगदी गुन्हेगारांना तिकीट देऊन देखील गायवळला कोणी पळून लावलं म्हणून मुरल्यांवरती टीका जी आहे ती त्यांनी केलेली होती. परंतु या सगळ्याचा रिझल्ट जो आहे तो आपण निकालातून जर का पाहिला तर असं चित्र अजित पवारांचं काही स्ट्रॉंग दिसत नाहीये. अजून 2 आकडी जागा सुद्धा अजित पवारांच्या पाहायला मिळत नाहीयेत. केवळ आघाडी देखील पाहायला मिळत नाहीये. विनिंग सीट तर अजून थोड्याशा लांबच आहेत. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपने एक हाती झेंडा जो आहे तो पुणे महापालिकेवरती लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. ठिकाणी विशेषतः या पार्श्वभूमीवर सुद्धा हा निकाल महत्त्वाचा आहे, कारण अजित पवार यांनी राज्यातल्या इतर सगळ्या महानगरपालिकांकडे जवळपास दुर्लक्ष केलं होतं आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड इथंच आपला सगळा प्रचार केंद्रित केला होता. मात्र असं असताना सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सुद्धा भाजपला सलग दुसऱ्यांदा पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवण्यापासून अजित पवार हे रोखू शकले नाहीत. या निकालाचं आणखी विश्लेषण करण्यासाठी तुमच्याकडे येऊच. तुर्तास धन्यवाद रोहन या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.